वहिन्यांच्या ताई आम्ही चाललोय अलिबागला एन्जॉय करायला. आणि नंतर तुम्हाला दाखवतो आम्ही काय कसं एन्जॉय करतोय. काय कसं वाटलं, तुम्ही किती तास बसलेलात? आम्ही आता निघालो 2 वाजता. 2 वाजता. तर आता वाजले आम्ही आता वाचले आता वाशीपर्यंत आलो. 5:15. आम्ही आता थोडं स्टे केलंय इथे, थोडंसं चहा वगैरे घ्यायला. हॅलो, आम्ही पालघर मधल्या एका नावली गावातून आलेलो आहे. आमच्या वहिन्याने आम्हाला आमंत्रण दिलं, ताई 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 चला, म्हणून आम्ही आलो आहेत. आता ह्यामध्येच आम्ही उतरलेलो चहा पाण्यासाठी. हॅलो, काय थंड ठेवलंय का आपल्यासाठी? आम्ही उतरल्या आधी आम्हाला सरबत दिलं, थंड थंड गार. यांचं किचन बघा, जेवण बनवत आहेत. किचन आमचा व्हिडिओ आहे ना, आम्ही बनवतोय. वा मस्त बघ. काय पॉपलेट फ्राय का? हे काय बोंबील फ्राय? पॉपलेटच. मस्त मोठे मोठे पॉपलेट आहे. हे काय कसला रस्सा आहे? कोळंबीचा रस्सा. आणि ह्या भाकऱ्या. हे असं सुरमई काय? कोळंबी साफ करताय तिथे. पाणी थंड नाहीये. पाणी थंड नाही ना, मग चला स्विमिंग करा आता. कशा डान्स करतात बघा आमच्या वहिन्या सर्व. वेगळेच नाचत. मॉर्निंग. आता आम्ही चालत नाश्त्याला. नाश्त्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते मी. असं म्हणजे ऑर्डर देऊनच आपल्याला सांगावं लागतं की आम्हाला हे हवं ते हवं आहे, म्हणजे असं काय हे नसतं. तर आता आम्ही चहा घ्यायला चाललो. गुड मॉर्निंग. या चहा घ्यायला या लवकर. मस्त बघ किती चहा, गरम गरम चहा. ह्या वातावरणामध्ये आपण चहा घेतो म्हणजे खूप मजा, मस्त वाटते ना. हाय, गुड मॉर्निंग. कसं वाटतं आज का आपला दुसरा दिवस? आणि सकाळ कशी वाटते इकडची अलिबागची? छान छान वाटते ना. कारण सगळे कुटुंबीय एकत्र आहेत, सगळे एकत्र आहेत, खूप मजा करतो. आणि सकाळी आमच्या पियू दीदीने आमचा खूप छान योगासने घेतली. त्याच्यामुळे अजून आमचा उत्साह वाढत चाललाय, प्रफुल्लित आहे. मग काय. आणि क्लायमेट पण मस्त वाटतं, छान आहे. म्हणजे असं वाटत नाही की असं म्हणजे आपण ह्याच्यात आलोत, पण छान वाटतंय. सगळ्या फोटोशूट कशा करतायत बघा. का आज आपला दुसरा दिवस कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं ना. आणि एकदम आपण एन्जॉय केला. नवऱ्यानं वगैरे एकदम मुला बाळानं वगैरे सगळं आपण बाजूला ठेवून आपण एन्जॉय करतोय. कसं वाटलं चेतना? मस्त. आणि तू कशी आलीस? प्रवास कसा केला तू? आमच्याबरोबर सोबत नव्हती ना बसमध्ये? ऍडव्हेंचर करून आली. अरे वा, मग काय तो वेगळा एक्सपिरियन्स असतो नाही का? तुला कसं वाटलं? खूप मस्त. मस्त आहे ना. बाहेरचं खाणं मस्त. इलेक्शन ड्युटी. इलेक्शन मेन म्हणजे इलेक्शन ड्युटी करून ह्या आलेल्या आहेत सगळ्या आमच्या वहिन्या. आणि सगळ्यांना आता एन्जॉय करते. काकू कसं वाटलं तुला? मस्त वाटतं ना. एकदम एन्जॉय करतायत ना आपण. खूपच छान आहे, नॅचरल आहे सगळं. आणि बंगला हे जणू काय आम्हालाच दिलेला आहे, आमचाच आहे असं वाटतंय. आणि एन्जॉय करतोय. तुला कसं वाटतंय? छान, मस्त, रिलॅक्स, टेन्शन फ्री. त्याकरताच आपण येत असतो ना, सगळे एकत्र जमत असतो आणि एन्जॉय करत असतो. आम्ही आता रामेश्वर मंदिरमध्ये आलो आहेत. मंदिरामध्ये अलिबागच्या इथे बरंच अंतर, फार मोठं अंतर आहे.
बघूया रामेश्वर मंदिर का आहे. तिथे आम्ही आता ना जोशी पोहा मार्ट म्हणून एक दुकान होतं छोटं. तिथे सगळेच पोहे, जाड पोहे, पातळ पोहे असे खूप प्रकार असतात पोह्यांचे. आणि बरं ते आगळ वगैरे, कोकम वगैरे सर्व काही इथे भेटतात. आणि अशी दुकानं लागून असतात. हे आता हे इकडे पण एक पोह्यांचा एक कारखाना आहे. तो बघितला पण त्यांना अलाउड नाही, आपल्याला इकडे शूट करायचं अलाउड नाही आहे. पण इकडे हर प्रकारचे सगळे हे मिळतात. आता ना रेवदंडा बीचवर चालतात. हे सुके मच्छी वगैरे बघ किती बसतात, सुकवलेले वाळवलेले. विचार झाला तो. काय कशी आहे मच्छी? 1500 रुपये. 1500 रुपये. किती किलोचं आहे हे? 700 ग्राम आहे. 700 ग्राम. 700 ग्राम. एकदम फ्रेश दिसते पण. 1500. आणि ही त्याचे पण 1500. बोला असं किती देणार दोघांची? फ्रेश आहे, फ्रेश आहे. बघा सोडे आहेत हे. हे जवळ आहे ना. हा जमला आहे. आणि ते दांड्या म्हणतात ते नाही नाही. दांडी ना आता. आणि हे किती देणार तुम्ही? बोंबील दोघांचे 500. 500. किती द्यायचे ते बोलायचं. बीचवर पण इथे लागूनच सुकी मच्छी भरपूर विकायला आहेत. हां ओली पण आहे ग, खूप आहे. जसं आपल्या पालघरला कशी मच्छी आहे ना तशीच आहे इथे पण. प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं घेऊन बसलेले असतात. ही खाडीची, हे बघ खाडीची कोलंबी आहे. हे माकुल ना. हे माकुल किती आहेत बघ ना. आणि हे पॉपलेट कसे आहेत हो? पॉपलेट आणि ती मोठी साईज फ्रेश आहेत पण. आणि काठी कशी दिली काठी? नाही काठी नाही, हा पाला आहे ना. हा पाला पण खूप टेस्टी असतो ना. आणि ही सुरमई कशी आहे? नाही तरी पण काय? कितीला असेल ती? हे सुकवलेली रावस, खाऊ लावा. हा जवळा. आणि हे ना हे सोडे कसे सोडे? हे सगळे 1200 आहेत, पण ओरिजिनल कोलंबीचा सोडा आहे हा, ताजा आहे. हो का. ही 700 आहेत सगळी. पॉपलेट 8 पीस आहेत ताजीवर. आणि ही मोठी साईज थोडी ही 1500 ला 6 पीस. सगळी फ्रेश आहेत पण ना. आणि ही सुरमई कशी? सुरमई 1500 ला 1000 ला. आणि ही कोलंबी कशी आहे? 200. 200. इथे आम्हाला किचन नाही भेटणार ना, तर आम्ही किचन घेतलं असं नाही केलं तर. आम्ही आलो तर ठाण्यावरनं आम्ही आलो, काही पालघरवरून. ते उतरले. सगळ्याच मच्छीच मच्छी आहे. बापरे कसं आहे हो? 800 रुपये. जर का बापरे किती किलोचा आहे हो हा? 1.5 किलोचा. बापरे काय छान आहे. 1.5 किलोचं आहे. 800 रुपये. कीर्तीवाणी घेऊया का आपण? काय मोठं आहे. मच्छीच मच्छी बसल्यात. काय हे? बोईट. हां. कसे आहे ते? 200 आहे. स्वस्त हो. पण आम्ही किचन आणलं ना, तर किचन आणलं असतं खूप छान आम्हाला शिजवायला मिळालं असतं. आम्ही आता रेवदंडा बीचला आलोत. पण मग कॅमेरा अलाउड आहे वरती ना? आहे. चालेल. राऊंड किती घेतले आता? 2 घेतले का? मग 2 राऊंडचे 2000. आणि एकच राऊंड घेतला तर मग त्यांचं ते एक हेच आहे. हो का. पण आता बघा कसं एकच राऊंड झाला ना त्यांचा. म्हणजे आता एकच राऊंड घेतला ना त्यांचा. तुमचा कसं 2 घेतले ना. एकच एवढं. पण भीती आहे का? असं वरती गेल्यावर भीती नाहीत का? म्हणजे कसं आपल्याला आपण वरती गेल्यावर असं वाटतं की शूट वगैरे पण करू शकतो आपण. कॉन्फिडन्स पाहिजे. बघा ह्या बोटीवर काय फोटो काढतायत ना. काय हवेचं स्पीड जास्त झाल्यामुळे पॅराग्लायडिंगचा प्रोग्राम आपण कॅन्सल करीत आहोत. आता आपण दुसऱ्या बीचवर जाऊया. राणेसकडे आता आपण जेवायला आलो. तिकडचं आता जेवण कसं आहे तुम्हाला दाखवते. तर आम्ही इथे राणेच्या इथे आलो. आता बघूया त्यांना. आम्ही सगळ्यांनी पॉपलेट, काही सुरमई वगैरे असं घेतलेलं आहे. कोलंबी कोणी घेतलेली आहे. ते आल्यावर आता बघूया.
हे सगळं सुरमई थाळीवाले ना? हो याच्यात काय दोन भाकरी आणि एक पीस का? 2 पीस असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये? 2 पीस असतात आणि पापड 1 पीस असतात. 1 पीस असतं. अरे वा. फिश करी फिश करी. ही सुरमईची मुंडी आहे. हो का? सुरमईची मुंडी शक्ती त्याचं कालवण बनवलं असतं कोळंबीवर. असं खूप गर्दी असते का इथे आपल्याकडे? कारण आम्ही तुमचे व्ह्यू बघूनच आम्ही आलेलो आहे. हां, कारण खूपच छान असतात टेस्ट असं आम्ही ऐकलेलं. रस्ता लागला तरी घ्यायचं काय नाही. हो हो. किलोला काय बोललात तुम्ही बिर्याणीचं? कोलंबी बिर्याणी कोळंबी बिर्याणी किलो कसा होता? किलो 1200 रुपये. किलो 1200 रुपये. मला राईस 1 किलो आणि राईस सगळं मटण त्याच्यामध्ये. कसं आहे जेवण? एकदम मस्त भारी एक नंबर. हो ना? टेस्ट पण खूप छान आहे. टेस्ट आधी आपण केलेलं कालच्यापेक्षा आजचं खूप राणेंकडचं खूप जेवण चांगलं आहे. म्हणजे असं काही वाटत नाही असं वेगळं असं. टेस्ट पण बरोबर आहे. मीठ मिरची तिखट वगैरे पण बरोबर आहे. टेस्ट एवढी छान होती. तिखट आंबट जी चव पाहिजे जसं आपल्याला पाहिजे आपल्या पालघरची जशी चव असते तशी चव होती. आणि ही सोलकढी पण आली त्याच्यामध्ये. भात होता, 2 भाकऱ्या होत्या आणि पापड आणि सुरमईचे ते 2 पीस होते. त्याच्यामुळे खरं सगळ्या एकदम खूप सगळ्यात आनंद झाला. बापरे, हे काय हो? कालवे. पण हे असं हे कुठे भेटतात पण? हे खाडीत भेटतात समुद्रात. हो का? आणि कसे आहेत हे? हे 200ला. 200चे आहेत का? छान आहे. पण आम्ही तेच म्हटलं हे काय हो? कितीतरी आहेत ना इथे सगळ्यांकडे. हे बघ इथे सगळे त्याच बसलेले असतात बायका. आणि हे साफ करून ठेवलेत ना? असं हाताने हे काढून दाखवा ना. तुम्ही हाताने काढून दाखवा. बापरे किती मोठे आहेत हे. हे ना ह्या साईडला एका साईडला ना मच्छी वगैरे बघा, सुकी मच्छी वगैरे सर्व आहे. आणि सगळ्या मच्छीवाले बसलेले असतात. सुकी समजा ओली मच्छी. हां सर्व मिक्स पण आहेत, प्लेन पण आहेत. हे मिरगुंडी बघ. हां हे कसले? पोहे पापड आहे. पोहे पापड आहे तिखटमध्ये आहे. हे नाचणी पापड आहे. हे नाचणी पापड. हे काय जिरा पापड आहे. बापरे खूप प्रकार आहेत ह्याचे. ह्या हे मिरगुंडी सर्व इथे आहेत. हे तांदूळ मिरगुडी खूप प्रकार आहेत. ते बघ ना हे जांभूळ ज्यूस पण आहे बघ. हे पावटा वगैरे कडवे वाल ज्वारीचे कुरमुरे नाचणी लाह्या हे हापूस आंबावडी ना. एक कोलंबी लोणचं पण आहे. भरती नाही आहे त्याच्यामुळे पाणी खूप पुढे गेलेलं आहे की आपल्याला काय आतमध्ये जाता नाही येणार. पण मी इकडनंच तुम्हाला दाखवते बघा. ही ओटी लागले ना त्याच्यामुळे सगळ्या बोटी तिकडे एका ह्याच्यात लांब उभ्या आहेत आणि आपण काय तिकडे जाऊ शकत नाही पाण्यामध्ये. हे काय आहे? कसं आहे? टेस्ट करून बघ. सुवर्ण बघ. हे काय हे काय ह्याचं नाव काय? मिठाई. बरेच प्रकार आहेत का छान छान. आमची पिकनिक एवढी सुंदर झाली आणि आम्ही एवढी मज्जा केली 2 दिवस की विचारायला नको. खूप रिलॅक्सिंग. आणि परत लवकर दुसरी पिकनिक प्लॅन करा. आम्ही तयार आहोत. मला तर असं वाटतं आज अजून 1 दिवस तरी राहावं. खूप सुंदर झाले आणि खूप मजा आली. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं मस्त. परत आपण प्लॅन करूया. कसं वाटलं तुम्हाला? काय गाडीवर नाही येतात का बैलगाडीवर ना? एकदम मजा ना. खूप एन्जॉय केलं. असं वाटतं की आता घरी जाऊच नाही नाही का. आणि पियूचे खूप 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 आभार. त्या दोघींनी खूप मेहनत केली त्याच्यामुळे त्या आम्हाला ऍडजस्ट करतात. कसं वाटलं तुला? फार छान.
खूप छान. आणि असं आपण एक प्रत्येकाने असं अरेंजमेंट करून नक्की यावं, कुठेतरी फिरायला जावं. कारण आपल्याला थकलेलं असतो लेडीज लोकांचं, की मन खूप आपलं एकदम सगळं कामातच वगैरे गेलेलं असतो. तर असं वाटतं कुठेतरी 2 दिवस जावं. जरा डिस्ट्रॅक्शन आणि जरा मनाला डायव्हर्ट करण्यासाठी हे एकदमच छान प्लेस आहे. वायके विला म्हणून एक प्लेस आहे. थोडंसं एक्सटेरियरमध्ये आहे, जरा दूर आहे, पण फारच छान प्लेस आहे. आजूबाजूला डोंगर आहे, जंगल आहे आणि जवळच 15 मिनिटाच्या अंतरावरती आवाज बीच आहे, ते पण फारच छान आहे. तर आम्ही भरपूर मजा केली इकडे. आणि ज्यांना यायचं असेल 20-25 जणांसाठी हा विला फारच छान आहे. तर कोणाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता. थँक्यू. मस्त. कसे आहेत कांदे? कांदे 50 भाव केला म्हणून मी 60 घेते. 50 भाव केला म्हणून सफेद कांदे चांगले असतात नाही का? हे डान्स करत शेवटचा वेळ कमी आहे. आई कृपा फेमस लपेटा म्हणून आम्ही एक हॉटेल आहे, तिथे आम्ही आलेलो आहे जेवायला. बघूया आता तिकडचं जेवण कसं आहे. 500 लोकांची जेवायची सेटिंग आहे. इथे गर्दी बघा किती आहे. वेटिंगवर आणखी लोक बसलेले. इथे आम्ही जेवायला बसलो सर्वजण. चिकन लपेटा कसा आहे ते बघूया. पहिल्यांदा खातो आम्ही. थोडं मोठं अरेंजमेंट केलं. वेटिंगवर होतो ना आपण. चिकन लपेटा. हे अंडा बिर्याणी आहे का? हे चिकन लपेटा. एकच सांगितलं की हे आम्ही चिकन लपेटा घेतलं आहे आणि रोटी घेतले, पण आम्हाला माहिती नाही ह्याचा रेट किती आहे, त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. हे पॅम्पलेट पण घेतलेलं, त्याच्यावर पण काही लिहिलेलं नाही आहे. पण आहे क्वांटिटी फार भरपूर असल्यामुळे ना की 5-6 जणांना एक डिश बस होते. भरपूर आहे त्याच्यामध्ये चिकन लपेटा. चला आता आम्ही खातो आणि तुम्हाला सांगते ती कशी आहे. नाही, टेस्ट पण मस्त एकदम आणि खूप सुंदर आहे एकदम. तुम्ही पण आलात कधीतरी इकडे जरूर पनवेलच्या इथे आहे वाटतं मला वाटतं. चिकन लपेटा कैसा आहे? 450 रुपयाचं आहे आणि आगरी मसालामध्ये बनतं ते. हां, आणि टेस्ट खूपच छान होती, म्हणजे आम्हाला आवडलं. त्याकरताच आम्ही हे व्हिडिओ टाकतो आहे ना त्याच्यासमोर. कसं होतं? टेस्ट कशी होती? म्हणजे स्पायसी नाही, मिक्स असं छान होतं.